मुंबईची तुंबई होऊ देऊ नका. प्री मान्सून शॉवर असे जे पाऊस पडला अवघ्या 20 मिलीमीटरचा आणि त्या 20 मिलीमीटरच्या पाऊसमध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. आज भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कित्येक राज्यांची बजेट म्हणजे अरुणाचल आणि गोवा याची बजेट जरी एकत्र केली ना तरी मुंबईचं बजेट त्यापेक्षा जास्त आहे. इतकं 80,000 कोटीचं बजेट. त्यामुळे एखादी कामं निधी नाहीत म्हणून झाली नाहीत यावर शेंबडं पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये. आतापर्यंत नियोजनाचे सगळेच प्रयत्न का बरं फसले? रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण 80% कंप्लीट. उरलेल्या 20%वर खड्डे पडणार नाहीत याची कुठली गॅरंटी नाही. साधी झाडं तोडण्याचं काम असेल ते सुद्धा 60 ते 70% झालेलं. का? झाडं तोडणं म्हणजे काय एव्हरेस्टवर चढून जाणं इतकं कठीण आहे का? साधी नाले सफाईची कामं तुम्हाला मी सांगतो ती सुद्धा पूर्णपणे झालेली नाही. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार कसा काय असू शकतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात टक्केवारी? किती खायचं याची मर्यादा आणि भूक कधी भागणार आहे की नाही असा प्रश्न आता मुंबईकरांना पडला. नमस्कार, द उदय निवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, जानेवारीच्या महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि जवळपास 1978 नंतर पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसला. 227 पैकी जवळपास 116 जागी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नगरसेवक बहुसंख्य मतांनी निवडून आले. आता 100 दिवस होऊन गेलेले आहेत. त्यामुळे दरवर्षीची पत्रकारांची जी हेडलाईन असते पावसाळ्यामध्ये ती म्हणजे मुंबईची तुंबई झाली, नाले सफाईचं काम नीट झालं नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आता आम्हाला लिहाव्या लागणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं. परंतु परवा प्री मान्सून शॉवर असे जे पाऊस पडला अवघ्या 20 मिलीमीटरचा आणि त्या 20 मिलीमीटरच्या पाऊसमध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अर्थात अंधेरी सबवे म्हणजे पूर्ण मुंबई पाण्याखाली गेली आणि जलमय झाली अशा प्रकारचे आरोप मला मुळीच करायचे नाही आहेत. परंतु जे घडलं तेही आम्हाला नाकारता येत नाहीये. मुंबई जिंकून येण्याकरता मराठी महापौर होईल, भाजपा येणार, मुंबई घडवणार किंवा मुंबई आमचीच अशा प्रकारच्या घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या होत्या आणि त्याला एक प्रकारे लोकांनी प्रतिसाद देत 100% मतदान त्यांच्या बाजूने केलं. आज भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कित्येक राज्यांची बजेट म्हणजे अरुणाचल आणि गोवा याची बजेट जरी एकत्र केली ना तरी मुंबईचं बजेट त्यापेक्षा जास्त आहे. इतकं 80,000 कोटीचं बजेट. आता जरी 3-3.5 कोटीचा डेफिसिट असला, तुटीचा अर्थसंकल्प असला तरी देखील ही एक श्रीमंत महानगरपालिका आहे. प्रचंड मोठ्या ठेवी आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा निधी एकत्र करण्याची क्षमता या महानगरपालिकेची निव्वळ अफलातून आहे. त्यामुळे एखादी कामं निधी नाहीत म्हणून झाली नाहीत यावर शेंबडं पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये. परंतु प्राथमिकता, राजकीय इच्छाशक्ती, जबाबदारीची जाणीव याची फेरमांडणी करायची गरज निर्माण झाली आहे. याचं कारण सरकार बदललंय असं रस्त्यावर मात्र काही दिसत नाहीये. आणि म्हणून 4 गोष्टी स्पष्टपणे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ करतोय. मुंबईची तुंबई होऊ देऊ नका. आतापर्यंत नियोजनाचे सगळेच प्रयत्न का बरं फसले असा प्रश्न प्रत्येक वर्षी मुंबईकराला पडतो. याचं कारण तीच दृश्य दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्हाला का पाहायला मिळतात. 31 मेची डेडलाईन मान्सून पूर्वीची सर्व कामं कंप्लीट करण्यासाठी दिलेली होती. ती 31 जून किंवा 31 जुलै व्हायची शक्यताच नव्हती, कारण पाऊस साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो हे काही रॉकेट सायन्स नाहीये. आता केरळला मान्सून लांबला म्हणून तो आपल्याकडे 11 जूनला च्या आसपास येणार आहे. पण 1 जूनला ही सर्व तयारी जय्यत असण्यात काय अडचण होती? परंतु तुम्ही कुठलंही काम घ्या, रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण 80% कंप्लीट. उरलेल्या 20%वर खड्डे पडणार नाहीत याची कुठली गॅरंटी नाही. साधी झाडं तोडण्याचं काम असेल ते सुद्धा 60 ते 70% झालेलं. का? झाडं तोडणं म्हणजे काय एव्हरेस्टवर चढून जाणं इतकं कठीण आहे का? ते देखील आम्हाला कंप्लीट करता आलं नाही. मिठी नदीचा गाळ 80% काढला जाणं अपेक्षित होतं. 10% पावसाळ्यामध्ये आणि 10% पावसाळ्यानंतर. ते सुद्धा काम 70%च कंप्लीट. मिठी नदीचा गाळ काढणे म्हणजे मंगळावरून माती आणण्यासारखं कठीण झालंय का मला सांगा. पण तेही कंप्लीट होत नाही. मग शासन आणि प्रशासन बदललं आणि नवीन पक्ष सत्तेवर आला, याची कोणती ओळख आणि खूण आम्ही शोधायची? हे 70 आणि 80% अशा प्रकारचे अचिव्हमेंट्स यापुढे चौथी अर्थव्यवस्था आणि जगातलं सर्वोत्तम आर्थिक केंद्र असा टेबा मिळणारा मुंबईला परवडणार आहे का मला सांगा. प्रश्न केवळ एका अंधेरी सबवेचा नाहीये. 20 मिलीमीटरनी अंधेरी सबवे पाण्याखाली जातो
ह्याच्याकरता मी संपूर्णपणे प्रशासनाला जबाबदार धरत नाही. याचं कारण मुंबईची टोपोग्राफी मी पूर्णपणे जाणतो. अंधेरीतल्या त्या सबवेच्या खाली जोगेश्वरी पासून पाणी वाहत येतं आणि ते इतकं प्रचंड असतं की तिथे असलेल्या मोगरा नाल्यातून ते जाऊ शकत नाही. त्यामुळे जी उपाययोजना करायची होती ते आधीच अडवून तिकडे त्याची काही साठवणूक करता येते आणि विल्हेवाट लावता येते का, हे रॉकेट सायन्स आहे का? परंतु मोगरा नाला जर मोठा करायचा असेल तर त्याचा खर्च जवळपास 500 कोटीचा आहे आणि त्यातून 50%च प्रश्न सुटणार आहे. पण मग ही समस्या आम्हाला सोडवता येत नाही म्हणून हात टेकायचेत का? ह्या सगळ्यावर आम्हाला काही तोडगा शोधता येत नाही का? साधी नालेसफाईची कामं तुम्हाला मी सांगतो, ती सुद्धा पूर्णपणे झालेली नाहीत. नालेसफाई करताना गटारामध्ये, मॅनहोलमध्ये मनुष्याला उतरवू नये असं सुप्रीम कोर्टाचं रुलिंग असताना सर्रास दररोज पेपरांमध्ये आम्ही फोटो बघतोय, वर्तमानपत्रात फोटो बघतोय. पुरुष तर सोडाच, स्त्रिया सुद्धा कमरेएवढ्या पाण्यात खाली उतरलेल्या आहेत. उपायुक्तांनी त्याच्यावर कडक कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत आणि ही अखेरची वॉर्निंग आहे असं सांगितलंय. पण मुळात ही गोष्ट घडतेच का? आज या सगळ्या करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक ठिकाणी केला जातोय. इतकंच काय तर रोबोटिक आर्म्स वापरले जात आहेत. याची संशोधनं झालेली आहेत, पण मग आपल्याकडे मॉडर्न इक्विपमेंट्स का बरं वापरले जात नाहीत? कुठेतरी अधिकाऱ्यांची आणि भ्रष्ट कंत्राटदारांची युती, वेगवेगळी नावं वापरून पुन्हा पुन्हा तेच येत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली की एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जातात आणि दुसऱ्या खात्यात तेच करतात आणि तेच कंत्राटदार आपापली नावं बदलून आपला पुतण्या, भाचा किंवा मित्रांच्या नावाने संस्था काढतात, कंपन्या काढतात आणि तेच ब्लॅकलिस्टेड लोक पुन्हा काम करताना दिसतात. हे वर्षानुवर्ष जर असंच होणार असेल तर मग ही परिस्थिती सुधारणार कशी? मी मुंबईला सिंगापूरशी कम्पेअर करतोय असं समजू नका. मुंबईची आणि सिंगापूरची वेगळी परिस्थिती मला पूर्णपणे माहिती आहे. परंतु सिंगापूरमध्ये देखील अशीच भीषण अवस्था काही वर्षापूर्वी होती, पण ती परिस्थिती राजकीय इच्छाशक्तीमुळे तिथे सुधारता आली. अर्थात तिथल्या महापौराला असणारे अधिकार आणि आपल्या महापौराला असणारे अधिकार यातली तफावत मी जाणतो. पण आज राज्यात, केंद्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थात तिन्ही ठिकाणी तुमचंच सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. मग असं असताना केवळ सत्कार स्वीकारत राहणे हे कितपत योग्य आहे मला सांगा? जनतेला तुम्हाला सत्कार स्वीकारतानाचे फोटो पाहण्यापेक्षा तुम्ही जनतेच्या समस्या दूर करताना आणि त्याही पेक्षा सुद्धा ही सर्व कामं वेळेवर होत आहेत की नाही याकरता पायाला भिंगरी लावून फिरणारे तुम्ही हवे आहात आणि दुर्दैवाने आज ते होताना दिसत नाहीये. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार कसा काय असू शकतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात टक्केवारी? किती खायचं याची मर्यादा आणि भूक कधी भागणार आहे की नाही असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय. मलबा, अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. हाऊसिंग सोसायट्या रिडेव्हलपमेंटला जात आहेत. खूप मोठ्या प्रमाणात मलबा कचरा निर्माण होतोय. त्याची विल्हेवाट लावण्याचं तंत्रज्ञान, यंत्र मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. पण तरी देखील अनेक ठिकाणी तो मलबा जो आहे तो काढल्यानंतर कांदळवन बुजवण्याकरता त्याचा वापर केला जातो आणि काही ठिकाणी तर तो चक्क मॅनहोल मधून टाकला जातो आणि मग पावसाळ्यामध्ये ती मॅनहोल चोकअप होतात. मग पावसाचं पुराचं पाणी साठलं की कोणीतरी मॅनहोल उघडतं आणि त्याच्यामध्ये आठवतंय ना काही वर्षापूर्वी दीपक अमरापूरकर यांच्यासारखा एक निष्णात शल्य विशारद आम्ही त्या मॅनहोलमध्ये गमावला होता. आज अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही याची गॅरंटी कोण देणार? अशा प्रकारे जर उद्या कोणाचा मॅनहोल पडून मृत्यू झाला तर त्याकरता तिथल्या वॉर्ड ऑफिसरला सदोष मनुष्यबळाच्या गुन्ह्याकरता का जबाबदार धरू नये असा प्रश्न आज मुंबईकरांच्या मनात आहे. मुंबईचा आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे डम्पिंग यार्ड. आज कांजूरमार्गचं डम्पिंग यार्ड जवळपास पूर्णपणे भरत आलंय. तिथल्या असल्या कन्नमवार नगर मधल्या लोकांचं जीवन अक्षरशः नरक यातना भोगण्यासारखं झालेलं आहे. जेवायला सुद्धा बसता येत नाही इतका घाण वास तिकडे येत असतो. म्हणून त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केल्यानंतर हायकोर्टाचे 2 उच्च न्यायाधीश तिकडे गेले आणि तिथली परिस्थिती पाहून अक्षरशः हबकले. जगातल्या टॉप 10 हॅझार्डस मिथेन स्पॉट्स जे आहेत त्याच्यामध्ये त्या जागेचा समावेश होतोय. आज हायकोर्टासमोर आम्ही हे डम्पिंग यार्ड बंद करू शकत नाही अशी स्पष्ट कबुली मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे.
आज कचऱ्याला जगभरात संपत्ती समजलं जातं आणि कचऱ्यातून वेल्थ निर्माण केली जाते. मग आम्ही इकडे ते करण्यात कमी का पडतो? कुठेतरी काहीतरी आमची फेरमांडणी चुकते. तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आज तर तिन्ही ठिकाणी तुमचंच सरकार आहे. मग तुम्हाला हे का करता येत नाही असा प्रश्न पडतोय. विमानातून मुंबईकडे येताना आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यावर कांदळवन दिसतं. अर्थात त्या कांदळवन खूप मोठ्या प्रमाणात कमी झालंय हा जरी भाग असला तरी देखील अजूनही बराच हिरवागार पट्टा आहे. परंतु परवा मी एक फोटो पाहिला आणि त्या फोटोमध्ये वरतून कांदळवन दिसतं आणि त्याच्या मुळाशी मात्र आता प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या इतर सगळ्या गोष्टींचा थर पडलेला आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणे या सगळ्या कचऱ्याच्या नॉन बायोग्रेडेबल गोष्टी समुद्रात टाकल्या, तो समुद्र ते वापस करत असतो. पावसाळ्यामध्ये भरतीच्या वेळेला मरीन ड्राईव्हवर फिरता येणं शक्य होत नाही, इतका घाण कचरा आलेला असतो. हे कालपर्यंत मरीन ड्राईव्हवरचं चित्र आज वर्सोवापर्यंत तुम्हाला दिसतंय. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आज या कांदळवनाशी असलेला हा जो प्लास्टिकचा थर आहे तो काही दिवसात हे कांदळवन संपूर्णपणे नष्ट करेल अशी भीती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. जशी जबाबदारी प्रशासनाची, जशी जबाबदारी राजकीय नेत्यांची, तशीच ती जनतेची आहे. एक विचार करा, कांजूरमार्गचं डम्पिंग यार्ड जर आपण बंद केलं तर पुढचं डम्पिंग यार्ड कचरा डेपो जो असणार आहे ना तो 70 ते 80 किलोमीटर 100 किलोमीटर दूर असणार आहे. आज अर्धा किलो कुरिअर तुम्ही जर 80-100 किलोमीटर दूर पाठवायचं म्हणलं तर किती खर्च येईल? मग रोज आपल्या घरातला अर्धा किलो बायोग्रेडेबल कचरा शासन उचलतं आणि 100 किलोमीटर दूर नेऊन टाकतं, तेव्हा त्याचा खर्च किती येत असेल जरा विचार करा. त्यामुळे यापुढे आपल्या सोसायटीच्या आवारातच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही आवश्यकता आहे, लक्झरी नाही आहे. तुम्हाला लागणारं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये तुम्ही मिळवणं ही लक्झरी नाही, आता आवश्यकता निर्माण झालेली आहे. तुम्हाला लागणारी जी वीज आहे त्यातल्या विजेचा काही भार हा तुमच्या सोसायटीमधल्या सोलरमधनं तुम्ही निर्माण करणं ही लक्झरी नाही आहे, तर ती आज पर्यावरणीय गरज निर्माण झाली आहे. आजच मुंबईचं तापमान हे जगातल्या सर्वात 10 अत्यंत धोकादायक सर्वाधिक तापमान असलेल्या शहरात झालेलं आहे. विचार करा, दुपारी ज्याला मुंबईत फिरावं लागतं, काही कामानिमित्त, रोजगारानिमित्त, काही माणसं रस्त्यावर दिवसभर काम करत असतात. मग ते आमचे वाहतूक कर्मचारी असतील, पोलीस असतील, फिरते विक्रेते असतील. आज तुम्हाला जरी टेम्परेचर 38 आणि 40 दिसत असलं तरी तुम्ही त्या टार रोडच्या जवळ जाऊन टेम्परेचर पाहिलं तरी 50 आणि 52च्या पुढे गेलेलं असतं. हे मानवी देहाला अत्यंत हानिकारक असं आहे. मग हे कमी करण्याकरता वृक्ष लागवड करणे आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ही जबाबदारी जेवढी शासनाची आहे त्यापेक्षा जास्त ती नागरिकांची आहे. या सगळ्यालाच फक्त शासन जबाबदार नाही, आपणही जबाबदार आहोत. आपण आपली जबाबदारी पार पाडूया आणि प्रशासनाला आणि राजकारणाला त्यांची जबाबदारी पार पाडायला भाग पाडूया. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. असेच नवनवीन कार्यक्रम करण्याच्या कल्पना आम्हाला जरूर कळवा. पाहत राहा द उदय निरुडकर शो.